धाम फास्टनर प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक या कंपनीचा 37वा वर्धापन दिनानिमित्त धाम फास्टनर व साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकतर्फे दिनांक 14/1/2024 रविवार रोजी 10 ते 5 यावेळी शारीरिक तपासणी रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अनेक कामगारांनी रक्तदान केलं। रक्तदात्यांना कंपनीतर्फे भेटवस्तू देण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय श्री नरेशजी धामसाहेब यांच्या संकल्पनेतून गेली 17 वर्षापासून रक्तदान शिबिर राबवले जाते। वर्धापन दिनानिमित्त कंपनीचे संचालक श्री निशांत धामसाहेब यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकतर्फे श्री निशांत धामसाहेब यांना प्रतिमा तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच शिबिराच्या आयोजकांचा सत्कार श्री निशांत धामसाहेब यांच्याकडून करण्यात आला। धाम फास्टनर की हमेशा एक परंपरा रही है पिछले 20 साल से कि कुछ अच्छे कर्म करने की। तो हमने 20 साल से एक चीज़ बांधी हुई है कि ब्लड डोनेशन कैंप हम हर साल जनवरी 14 तारीख को ऑर्गेनाइज़ करते हैं। पिछले 20 साल से होते हुए आया है। ये मेरे फादर ने स्टार्ट किया है और मैं इसको आगे कंटिन्यू करने वाला हूँ। और ये उन लोगों के लिए है जिनको बहुत ही ज़्यादा ज़रूरतमंद है। तो हम ये जो भी कर रहे हैं हम इस सोसाइटी के लिए करना चाहते हैं। कुछ जो भी मतलब जो अच्छा मतलब जो हमने मतलब डिसाइड किया हुआ है काफ़ी सालों से। और मैं यही बोलूँगा कि ये एक अच्छी कोशिश है कि इसको आगे बढ़ते रहें। और आज हमने आई थिंक अबाउट 50 एक बॉटल हमारे कुछ ब्लड डोनेशन की हुई है। ये नंबर ऊपर नीचे तो चलते रहेंगे, बट ये जो रीति हमने स्टार्ट की हुई है इसको कंटिन्यू करना है। यावेळी साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नरेशजी धामसाहेब तसेच त्यांचे चिरंजीव सन्माननीय निशांत धामसाहेब यांच्या या संकल्पनेतून गेली 20 वर्षापासून या धाम फास्टनर अंबड MIDC मध्ये रक्तदान शिबिर होत आहे। तुम्ही मागे बघितलं असेल कोरोना काळामध्ये की एक रक्ताच्या थेंबाची गरज होती आणि ही जी संकल्पना सन्माननीय नरेशजी धाम यांनी जी सुरू केली आहे ही कौतुकास्पद आहे। आणि त्या निमित्तानेच नाशिकमधील साई धनवर्षा फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार होतो आणि पुढेही कायम होईल। कारण जोपर्यंत ह्या जगाच्या पाठीवर हे असे शूर आणि दानी लोक जे आहेत तोपर्यंत कोणी उपाशी राहणार नाही। खरोखर साहेबांबद्दल मी हे सांगेल की हजारो कुटुंबात चूल पेटत आहे, हजारोंच्या घरामध्ये आज अन्न मिळत आहे। अशा हजारोंचा जो पोशिंदा असतो त्याला 100 वर्ष लाभो ही मी आजच्या ह्या शुभ दिनी मी प्रार्थना करतो। तसेच या पुढेही आपल्या या धाम फास्टनरमधून जेही फक्त काम नव्हे तर सोशल वर्कसुद्धा या अगोदरही आमचे कंपनीचे जे संचालक आहे नरेशजी धामसाहेब सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे सुद्धा ते जेवणाचे डब्बे जे सिव्हिलमध्ये बाहेर गावावरनं जे पेशंट येत होते त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती, राहण्याची तर सोडा त्यांना खाण्याची सुद्धा व्यवस्था तिथे नव्हती, तेव्हा धामसाहेबांच्या संकल्पनेतनं आजही तुम्ही कधी सिव्हिलला जर गेलात तर बघा त्यांना ते जेवण पुरवत असतात। तसेच नाशिकमधील स्मशानभूमी तुम्ही कुठल्या स्मशानभूमीला गेले धामसाहेबांचं नाव सांगितलं तरी त्यांना प्रत्येक स्मशानभूमीवाला ओळखतो। कारण जेव्हा स्मशानभूमीमध्ये लाकडं जे प्रेताला जाळण्यासाठी जे लाकडं लागत होती ते लाकडांचे सुद्धा महानगरपालिका पैसे घेत होती, परंतु सन्माननीय नरेशजी धामसाहेबांनी तिथे सुद्धा त्यांनी ती फ्री करून दिलेली आहे। आणि आपल्या कंपनीमध्ये सुद्धा जवळजवळ मला स्वतः 15-16 वर्ष झाली साहेबांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे। म्हणजे नरेशजी धामसाहेब दिस इज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन। ते जेवढे स्ट्रॉंग आहे तेवढे ते मनातनं सुद्धा खूप कोमल आहे। कोणाच्या घरामध्ये जर काही लग्न निघाले तर स्वतःचा ते सर्व खर्च करून लग्न करत असतात। कोणी आजारी असेल हॉस्पिटलला अक्षरशः 10-20 लाख रुपये आमच्या कंपनीने मुलांसाठी भरलेले आहे। आणि खरोखर असा जर पाठीराखा असेल तर आपण सुद्धा इमानदारीने तिथे काम केलं पाहिजे। धन्यवाद। या प्रसंगी श्री उद्धम सिंग
श्री प्रवीण पाटील, श्री बबलू सूर्यवंशी, श्री केवल पाटील, श्री हिमांशु सर, श्री नाना भवर, श्री किशोर दराडे, श्री दाभाडे सर, श्री दिगंबर पवार, श्री गणेश कुमावत आदी असंख्य कामगार उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, आपला महाराष्ट्र नाशिक.